नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, TMC म्हणजेच टाटा मेमोरियल सेंट्रल, जे की मित्रांनो अंडर डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत येतं. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत मित्रांनो हे हॉस्पिटल काम करतं. त्यामध्ये मित्रांनो रिक्रुटमेंट निघालेली आहे. डायरेक्ट मित्रांनो वॉक इन इंटरव्ह्यू आहे, कुठलीही परीक्षा नाही. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाच्या पदांबद्दल माहिती भेटेल. तर बघा मित्रांनो, सर्व लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे. भरपूर साऱ्या वॅकेन्सी या हॉस्पिटलमध्ये निघालेले आहेत मित्रांनो. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत हे हॉस्पिटल काम करतं, जे की मित्रांनो या ठिकाणी ॲटॉमिक एनर्जी डिपार्टमेंट जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं त्यांच्या अंतर्गत. तर मुंबई त्याचबरोबर विविध इंडियामधल्या सिटीजमध्ये तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. जास्त करून मित्रांनो मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी त्यांचे हॉस्पिटल्स आहेत. त्याच्यानंतर बाकी मित्रांनो जी हॉस्पिटल्स इथे यादी दिलेली पाहू शकता तुम्ही. तर आपण स्टार्टिंग करूयात आता पहिल्या जाहिरातीपासून. तर बघा मित्रांनो, पहिली जाहिरात या ठिकाणी निघालेली आहे, जी की मित्रांनो 29 एप्रिलला जाहिरात आलेली. ही लास्ट डेट आहे 15 मे 2024. डायरेक्टली वॉक इन इंटरव्ह्यू आहे मित्रांनो. कुठलाही फॉर्म भरायची तुम्हाला गरज नाही. काय म्हटलं आहे पहा, वॉक इन इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ फायरमॅन मल्टीटास्किंग. तर याच्यासाठी तुम्हाला 15 मे 2024पर्यंत मित्रांनो वॉक इन इंटरव्ह्यू आहेत. सकाळी 9:30 ते 10:30पर्यंत. तुमचं डिप्लॉईंग कुठं होणार आहे? टाटा मेमोरियल हॉस्पिटल, जे की मित्रांनो मुंबईचं आहे. त्याच ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. तर बघा खाली इथे जाहिरात दिलेली पाहू शकता. या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू घेतलेलं आहे. फायरमॅन मल्टीटास्किंगचं पद आहे मित्रांनो. या पदासाठी तुम्हाला पेमेंट पहा 24,700 ते 35,500 इतका आहे. तर हे पद जे आहेत, आता ही सर्व पदं मित्रांनो कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीनेच भरली जात आहेत. सध्या परमनंट पदांची देखील यांची जाहिरात निघते मित्रांनो, परंतु सध्या कॉन्ट्रॅक्च्युअल आहे. तर तुम्ही इथे एक्सपिरियन्स घेतला तर नंतर मित्रांनो तुम्हाला परमनंट देखील केलं जाऊ शकतं, किंवा तुमचं कॉन्ट्रॅक्ट वाढू शकतं मित्रांनो, किंवा परमनंट जागा निघाल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा देखील होणार आहे. परमनंट जागा देखील यांच्या निघतात एक्झामने मित्रांनो. सध्या वॉक इन इंटरव्ह्यूने जागा निघालेल्या आहेत. तर त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे मित्रांनो प्रिन्सिपल सिक्युरिटी अँड अलाइड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांना दिलेलं आहे. त्यांच्यामार्फत वॉक इन इंटरव्ह्यू तुमचा कंडक्ट केला जातो आहे. तर याच्यामध्ये पहा मित्रांनो, क्वालिफिकेशन या पदासाठी काय लागेल, तुमचं SSC HSC झालेलं पाहिजे, म्हणजे 10वी 12वी. आणि मित्रांनो फायर फायटिंग रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून तुम्ही स्टेट फायर सर्व्हिस अकॅडमी, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन अंतर्गत जे पण मित्रांनो येतात संस्था, तिथून तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री इन फायर फायटिंगमधून केलेला आहे, त्याच्यामधून मित्रांनो तर ॲप्लाय करू शकता. 10वी 12वी नंतर तर तुम्हाला ॲप्लाय करता येणार आहे. PCMC जी महानगरपालिका आहे मित्रांनो, तिथंही फायर फायटिंगसाठी मित्रांनो जागा निघालेली आहेत. तिथंही तुम्ही ॲप्लाय करू शकता जर हा कोर्स तुमचा झालेला असेल तर. तर मित्रांनो ही पहिली जाहिरात झाली. अजून बाकी संपूर्ण जाहिराती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या पहिल्या जाहिरातीसाठी तुमचं इंटरव्ह्यू होणार आहे HRD डिपार्टमेंट, आउटसोर्सिंग सेल, 4th फ्लोअर, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई. या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेटेड झेरॉक्स कॉपी, ओरिजिनल डॉक्युमेंट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट वगैरे घेऊन जायचं आहे. जर तिथं ठिकाणी MCQ टेस्ट झाली तर ती देखील तुम्हाला मित्रांनो द्यावी लागणार आहे, जर घेतली त्यांनी तर. तर ही संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. पहा, ही झाली पहिली जाहिरात मित्रांनो. किती जागा आहेत त्याची माहिती इथं त्यांनी दिलेली नाही. दुसरी जाहिरात आलेली आहे मित्रांनो, वॉक इन इंटरव्ह्यूज या ठिकाणी तुमचा होणार आहे. नवी मुंबई या ठिकाणी आहे. 15 मे 2024पर्यंत. पदाचं नाव आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट मल्टी स्किल. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरतीच हे देखील पद आहे. या ठिकाणी पहा जाहिरात डाउनलोडचं ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे. तर ही जाहिरात तुमच्यासमोर डाउनलोड केलेली आहे. या पदासाठी मित्रांनो मल्टीटास्किंग स्टाफ, मल्टीटास्किंगचं जे पद आहे त्यासाठी 23,800 ते 35,000 इतका पेमेंट आहे. म्हणजे हा पेमेंट तुमचा वाढत देखील राहतो मित्रांनो. तर कॉन्ट्रॅक्च्युअल ड्युरिंग 6 महिन्याचे, परंतु एक्सपेंडेबल ॲज पर रिक्वायरमेंट, म्हणजे तुमचं या ठिकाणी पुढं कॉन्ट्रॅक्ट वाढू शकतं मित्रांनो. तर याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे कुठल्याही स्ट्रीममधून. मात्र 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला अकाउंट डिपार्टमेंटमध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात ह्या पदासाठी. पदाचं नाव या ठिकाणी आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट मल्टी स्किल. तर ही दुसरी जाहिरात झाली मित्रांनो या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढची जाहिरात या ठिकाणी आहे मित्रांनो अजून हाऊसकीपिंग सुपरवायझर, फिमेल असिस्टंट, क्लर्क, OPD सेक्रेटरी, ही जी पदं भरली जातात. हाऊसकीपिंग सुपरवायझर फिमेलसाठी आहे. असिस्टंट म्हणजे सहाय्यकची जागा आहे, क्लर्कची जागा आहे, OPD सेक्रेटरीची जागा आहे. तर ही देखील पदं कॉन्ट्रॅक्च्युअलवरतीच आहेत. वॉक इन इंटरव्ह्यू आहे 9 मे 2024पर्यंत. लक्षात राहू द्या, डेट 2/5ला सुरुवात झालेली आहे. 2 मेला ते 9 मे 2024पर्यंत वॉक इन इंटरव्ह्यू असेल. खाली जाहिरात दिलेली आहे पहा मित्रांनो. इथं नंबर ऑफ पोस्ट देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील या जाहिरातीमध्ये. होमी भाभा सेंट्रल हॉस्पिटल संगरूपूर जे आहे पंजाबचं त्या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी तुमचं वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे. पण तर ही बाहेरच्या स्टेटसाठी आहे, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी जाऊ इच्छित असाल तर तिथंही तुम्हाला
या ठिकाणी संधी असणार आहे. वॉक इन इंटरव्ह्यू मात्र तिकडे द्यावं लागणार आहे. क्लर्कसाठी 2 जागा आहेत, असिस्टंटसाठी 1 आहे आणि हाऊसकीपिंग सुपरवायझरसाठी 1 जागा आहे. एनी ग्रॅज्युएट असेल तर तुम्ही क्लर्क OPD सेक्रेटरीसाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो पुढची जाहिरात आहे पहा, वॉक इन इंटरव्ह्यू निघालेला आहे. ही मात्र महाराष्ट्रामध्ये आहे. ट्रान्सलेशन रिसर्च लॅबोरेटरी हे पद भरलं जातं आहे. याची देखील जाहिरात इथं दिलेली आहे, पाहू शकता त्यांनी तुमच्यासमोर डाउनलोड होती आहे. ही मित्रांनो नवी मुंबई या ठिकाणची असणार आहे. MSc MTech झुलॉजी मेडिकल किंवा ह्युमन जेनेटिक्स किंवा बायोकेमिस्ट्री किंवा मित्रांनो मॉल्युलर बायोलॉजी, बॉटनी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, लाईफ सायन्स, ॲप्लाइड बायोलॉजी किंवा सायको जेनेस्टिक. त्यानंतर कॅन्डिडेट मस्ट हॅव मिनिमम 2 इयर्स एक्सपिरियन्स पोस्ट MSc नंतरचा 2 इयर्सचा एक्सपिरियन्स देखील त्यांनी मागितलेला आहे. याच्यामध्ये मित्रांनो 30,000 ते 40,000 पेमेंट आहे. पदाचं नाव या ठिकाणी आहे ट्रान्सलेशन रिसर्च लॅबोरेटरीचं. तर यामधून तुमचं MSc झालेलं असणं गरजेचं आहे एका सब्जेक्टमधून. तर याच्यासाठी देखील तुम्हाला मुंबई या ठिकाणी मित्रांनो इंटरव्ह्यू असणार आहे. याची डेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल पहा, 14 मे 2024 आहे. त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे मित्रांनो अजून या ठिकाणी, ती देखील पंजाबची आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो पद जे भरलं जातं या ठिकाणी पहा, त्यांनी डिटेलमध्ये जाहिरात दिलेली आहे. सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला भेटतील. ही देखील कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरतीच आहे. याचे देखील 10 मे 2024 तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यू असेल. याच्यामध्ये पहा ज्या जागा भरल्या जात आहेत, फेलोची जागा आहे मित्रांनो, जी की कॉन्ट्रॅक्च्युअलवरतीच आहे, परंतु पंजाबमध्ये याचं जॉब लोकेशन असणार आहे. पंजाबचं त्यांचं जे TMC आहे म्हणजे टाटा मेमोरियल कॅन्सर सेंटर आहे, त्या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असेल. या ठिकाणी याची जाहिरात ओपन केलेली आहे पहा. ही जाहिरात आहे 1 इयर फेलोची. याच्यामध्ये पाहू शकता डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये रेडिओ, त्यानंतर मेडिकल, त्यानंतर यूरोलॉजी हे डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे त्या ठिकाणी पंजाबमध्ये. परंतु पगार याचा 1,21,000 1,32,000 आहे. मग MD वगैरे झालेलं या ठिकाणी पाहिजे. त्यानंतर पुढची जाहिरात देखील मित्रांनो आपण पाहूयात, जी की मॅनपॉवर या ठिकाणी रिक्रुटमेंट कॉन्ट्रॅक्टवरतीच आहे. मल्टी स्किल्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंटसाठी या ठिकाणी याचीही जाहिरात ओपन करून घेऊयात. ही मात्र महाराष्ट्रामध्ये असणारे मित्रांनो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंटचं पद आहे, ज्याच्यामध्ये पहा 23,000 ते 35,000 पेमेंट आहे. याला 6 महिन्यानंतर तुमचं एक्सपेंडेबल होऊ शकतं. ग्रॅज्युएशन एनी स्ट्रीममधून झालेलं आहे. टायपिंग वगैरे तुम्हाला येतं आहे. सर्टिफिकेटची गरज नाही, मात्र 1 इयरचा एक्सपिरियन्स मागितला आहे त्यांनी. अकाउंट्स असेल किंवा मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात या पदासाठी. 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. मुंबई या ठिकाणी मित्रांनो 2nd फ्लोअर ॲक्च्युअल बिल्डिंग जी आहे खारघर नवी मुंबई या ठिकाणी तुमचं इंटरव्ह्यू जी आहे ती होणार आहे. सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तिथं घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर पुढची जाहिरात पहा, वॉक इन इंटरव्ह्यू अजून असणार आहे 10 मे 2024 याची लास्ट डेट आहे. हे देखील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट मल्टी स्किल्डचंच पद आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये याचं देखील मित्रांनो एनी स्ट्रीममधून ग्रॅज्युएशन पाहिजे, मात्र अकाउंट्स किंवा मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे. तर ह्याच्यासाठी देखील 10 मेपर्यंत लास्ट डेट आहे. त्याच्यानंतर पुढं पहा मित्रांनो, याची दुसरी एक जाहिरात आहे अजून, रेडिओ डायग्नोसिस म्हणून आहे, जे की 8/5/2024 म्हणजे 8 मेपर्यंत तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यू आहे याचा. हे जे मित्रांनो पद भरलं जातं आहे त्याचं तुम्हाला जे पण मित्रांनो इंटरव्ह्यू वगैरे असणार आहे ते कुठं होणार आहे या ठिकाणी पहा, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आहे म्हणजेच मुंबई या ठिकाणीच असणार आहे. तर याच्यामध्ये तुमचं BSc रेडिओलॉजिकल इमेजिनिंग टेक्नॉलॉजीमध्ये झाली आहे किंवा BSc इन एनी सब्जेक्ट, B फार्मसी विथ 2 इयर्सचा डिप्लोमा झालेला आहे तुमचा मेडिकल इमेजिन टेक्नॉलॉजीमध्ये, तरी अप्लाय करू शकता. किंवा मित्रांनो एनी इक्वेलंट एज्युकेशन झालेलं आहे आणि डिप्लोमा तुमचा झालेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की रेडिओग्राफी MRI रेडिओलॉजी याच्यामधून झालेला आहे, तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. याच्यासाठी 25,000 ते 35,000 पर मंथ इतका पेमेंट असणार आहे. तर परेल मुंबई या ठिकाणीच मित्रांनो तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. सर्व डॉक्युमेंट वगैरे घेऊन तुम्हाला जायचं आहे. तर ह्या संपूर्ण जाहिराती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती देखील सर्व करिअर सेक्शनमध्ये हे सर्व जाहिराती पाहता येतील. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्याचबरोबर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.